नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आचा। जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरु गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। गावाकडची सुट्टी आमची संपत आली। माझ्या या दोघी खास मैत्रिणींना बाय बाय केला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। बेळगावला सी यू नेक्स्ट इयर असं म्हणून आम्ही निघालो गोव्याला। गोव्याला पोहोचल्यानंतर 4 दिवसांनी आमच्या घराजवळच असलेल्या तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिराला आम्ही भेट दिली। आजूबाजूचा परिसर पाहता अगदी इथे मन रमून जातं। 800 वर्ष असं हे जुनं मंदिर खूप घनदाट जंगलामध्ये वसलेलं आहे। गोवा जितका समुद्र किनारपट्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे, त्याहून अधिक इथली मंदिरे पाहण्याजोगी आहेत। आणि इथे जर तुम्ही येणार असाल, या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर जर तुम्ही पाहाल तर तुमचं मन अगदी भारावून जाईल असा हा परिसर आहे। अगदी निसर्गरम्य वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलाट, जंगलातलं हे थंडगार वातावरण, यात तुमचं मन हरवून जाईल। मंदिराला जाण्यासाठी अशी ही छान वाट केलेली आहे। बाराव्या शतकात साकारले गेलेले हे महादेव मंदिर आजही गोव्यातील हिंदूंचे पवित्र पूजन स्थान आहे। पोर्तुगीज साम्राज्याने गोव्यातील हिंदूंची अनेक प्रार्थनास्थळे, मंदिरे उद्ध्वस्त केली। पोर्तुगीजांच्या तावडीतून वाचलेलं कदंबा काळातील एकमेव मंदिर म्हणजे तांबडी सुर्ल्याचे हे महादेव मंदिर। येथील शिल्प आणि कलाकुसर प्रत्येक गोष्ट पाहण्याजोगी आहे। गोव्यात जर येणार असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या। हे मंदिर पाहून तुमचं मन प्रसन्न होईल, यात काही शंकाच नाही। तर चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। बाय।